साताऱ्यात आज राजकीय मतभेद विसरून सर्वपक्षीय एकत्र येण्याचा भावनिक क्षण पाहायला मिळाला. स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन काका पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआयच्या अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शोकसभेचा प्रस्ताव खासदार नितीन काका पाटील यांनी मांडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या कार्याचा गौरव करत भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. या श्रद्धांजली सभेमुळे संपूर्ण सभागृह शोकमय वातावरणात निर्माण झाले होते. अजितदादा पवार यांची आठवण आणि त्यांचे कार्य कायम प्रेरणादायी राहील अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.